नमस्कार मित्रांनो, ठरलं तर मग या येणाऱ्या काही एपिसोडमध्ये असे होणार की सायली ही बरी झालेली नसते आणि बरी झाल्यानंतर सायली ही कल्पनाला म्हणते की आपण मंदिरात देवीच्या दर्शनाला तरी जाऊयात आणि देवाने मला इतक्या मोठ्या संकटातून वाचवले म्हणून दिव्याची ओटी आणि दिव्याचा कळस हा भरावा अशी माझी इच्छा आहे। तेव्हा मात्र अर्जुन, कल्पना आणि घरातील सर्वजण सायलीला घेऊन मंदिरात जातात आणि मंदिरात गेल्यानंतर सायली सर्व ह्या अनाथ लोकांना काही दान देत असते, म्हणजे कपडे, धान्य वगैरे सर्व काही। त्यानंतर जेव्हा तेथे प्रतिमाचा तिला भास होतो, म्हणजे प्रतिमा आल्यासारखं तिला वाटत असते आणि एका क्षणात सायलीच्या तोंडातून परत आई हा शब्द निघतो। तेव्हा मात्र सायली ही प्रतिमाला शोधत असते की कल्पनाला म्हणते की नक्की मला येथे प्रतिमा आत्याचा भास होतो आणि नक्की काहीतरी असे आहे। तेव्हा समोर ही प्रतिमा बसलेली असते आणि प्रतिमाला बघून सायलीला मात्र खूप आनंद होतो आणि ती लगेच कल्पनाला दाखवते। कल्पनाला सुद्धा खूप आनंद झालेला असतो। त्यानंतर सायली आणि कल्पना ह्या प्रतिमा आत्याला घरी घेऊन येतात आणि पूर्णाई आजी जेव्हा प्रतिमाला बघते तेव्हा मात्र पूर्णाई आजीला खूपच आनंद झालेला असतो। पूर्णाई आजी म्हणत असते की अगं प्रतिमा, इतके दिवस कुठे होतीस? तुला शोधण्याचा किती प्रयत्न केलास आणि तू का इकडे तिकडे राहत होती, इकडे घरी का आली नाही? असे अनेक प्रश्न पूर्णाई मात्र प्रतिमाला विचारत असते। प्रतिमाची मात्र ही बोलता येत नसल्यामुळे ती काहीच उत्तर देत नसते, ती फक्त सर्वांकडे बघत असते आणि तिच्या आठवणीत सुद्धा येत नाही की ही माझे माणसं आहेत। तेव्हा प्रतिमाला फक्त सायलीवर थोडासा हा संशय आलेला असतो आणि आपल्या मुलीचे काहीतरी हिच्यामध्ये गुण आहे, नक्की ही आपलीच मुलगी आहे का याचा प्रतिमा विचार करत असते। तेव्हा मात्र पूर्णाईजी म्हणते की अगं प्रतिमा, तू स्वतःच्या आईला सुद्धा ओळखले नाहीस का? प्रतिमा मात्र तिला बोलता येत नसल्यामुळे काही एक उत्तर देत नसते, ती फक्त खुणावून सांगत असते। तेव्हा मात्र पूर्णाईला खूप वाईट वाटते आणि घरातील सर्वांना सुद्धा, कारण प्रतिमाची वाचा गेलेली असते ते बघून सर्वांना खूप दुःख होते। त्यानंतर जेव्हा प्रतिमा घरी आली, आता हे रविराज आणि प्रिया यांना सांगायलाच हवे म्हणून पूर्णाई आजी लगेच ही कल्पनाला रविराजला फोन करण्यासाठी सांगते आणि कल्पना रविराज काकाला फोन करून म्हणते की प्रतिमा आत्या चक्क आज मंदिरात आम्हाला भेटल्या आणि मंदिरातून आज आम्ही त्यांना घरी आणले। तर ते ऐकून रविराजला मात्र खूप मोठा असा आनंदाचा धक्का बसतो आणि रविराज हा प्रियाला घेऊन धावत असते ते सुभेदारांच्या घरी येतो। तेव्हा मात्र प्रतिमाला बघून रविराजला खूप आनंद होतो। प्रतिमा मात्र रविराजकडे बघत असते आणि तिला काही आठवल्याचा असा भास होत असतो। तेव्हा मात्र प्रतिमा ही बोलण्याचा प्रयत्न करत असते, मात्र तिला बोलता येत नसते। ते बघून रविराजला सुद्धा खूप वाईट वाटते, कारण या अपघातामध्ये आपल्या प्रतिमाची वाचा गेली। तेव्हा रविराज थोडासा नाराज होतो, मात्र त्याला प्रतिमा इतक्या वर्षातून भेटल्याने खूप असा आनंद झालेला असतो। तेव्हा रविराज म्हणतो की अगं प्रतिमा, ही आपली मुलगी बघ, आपली तन्वी किती मोठी झाली। तेव्हा मात्र प्रतिमा ही त्या प्रियाकडे बघतच असते आणि प्रतिमाला वाटत असते की ही आपली मुलगी नाही, ही काहीतरी फसवते असं प्रतिमाच्या लक्षात येते। तेव्हा मात्र ती प्रियाकडेच बघत असते, तर लगेच प्रियाला तर खूप मोठा धक्का बसलेला असतो। प्रियाला आता असे वाटते की आता मी जे काही हे सत्य लपून ठेवले आहे ते लवकरच बाहेर येईल आणि आता माझा खूप असा गौरवस्फोट होईल। तेव्हा मात्र प्रिया घाबरल्यासारखी होती आणि प्रतिमा तिकडे बघतच असते। तर पूर्णाई आजी म्हणते की अगं तन्वी, इतकी का घाबरलीस? तुझी आईच आहे ना ती। तेव्हा प्रिया काही उत्तर देत नसते, प्रियाला मात्र खूप घाम फुटलेला असतो। तेव्हा मात्र प्रतिमा ही लगेच खुणावून सांगते की ही माझी मुलगी नाही। तर रविराजला खूप मोठा धक्का बसतो आणि प्रिया म्हणत असते की आता तर मी मेले, कारण आता हा किल्लेदार माझ्यावर आणखीनच डाऊट घेईल। अगोदरच त्याला ती सायली त्याची मुलगी असल्याचे गुण तिच्यामध्ये दिसतात आणि आता नक्की ही प्रतिमा आल्याने सुद्धा बराचसा घोळ होईल, कारण जेव्हा प्रतिमा नव्हती तोपर्यंत कोणी आपल्याला ओळखायला तयार नव्हते, पण आज प्रतिमाने येऊन आपल्याला चक्क ओळखले। तर पूर्णाई आजीला सुद्धा प्रियाचा राग येतो। पूर्णाई आजी म्हणत असते की प्रिया, का खोटं वागली ग इतकं? काय गरज होती तुला इतकं खोटं बोलण्याची? आणि खरे सांग, तू खरंच आमची तन्वी नाही का?
मग आमची तन्वी आहे तरी कोण, कारण सायलीमध्ये ते प्रत्येक गुण दिसून येतात आणि तुझ्यामध्ये मात्र एकही असा तन्वीचा गुण नाही. तेव्हा मात्र प्रियाची आणखीनच बोलती बंद होते. त्यानंतर लगेच प्रतिमा ही घरी आल्याने सर्वांना तर आनंद झालेलाच असतो. मात्र प्रतिमा ही सायलीसोबतच राहत असते. रविराज म्हणत असतो की प्रतिमा आता चल आपल्या घरी, आपण आपल्या घरी जाऊयात. तर प्रतिमा ही चेहऱ्याकडेच बघत असते आणि ती खुणावून सांगते की मला सायलीसोबत येथेच राहायचे. रविराजला मात्र धक्का बसतो आणि रविराज म्हणत असतो की ह्या मुलीमध्ये अशी कोणती जादू आहे की ती कुणालाही व्यक्तीला आपलंसं करून घेते, आणि ह्या प्रियामध्ये तर असे कोणतेच गुण नाही की ती ही प्रतिमाला सुद्धा आपल्या घरी घेऊन येऊ शकते. इतक्या दिवसातून तिची आई तिला मिळाली, पण प्रियाच्या चेहऱ्यावर मात्र तो आनंद नाही आणि सायलीच्या चेहऱ्यावर मात्र तो आनंद दिसतो. याचा सुद्धा रविराज विचार करत असतो. प्रतिमा मात्र काहीही रविराजसोबत ही किल्लेदारांच्या घरी जायला तयार नसते आणि हे सर्व ऐकल्यानंतर तिकडे नागराजच्या सुद्धा पायाखालची जमीन हादरते. नागराज म्हणत असतो की ह्या मैपातला एक जरी काम दिले ते त्याला व्यवस्थित करता येत नाही आणि लगेच तो मैपतला फोन करून चिडवून हे सर्व सांगतो. तेव्हा मात्र सर्वांचेही पायाखालची जमीन हादरलेली असते. मैपत म्हणत असतो की मी तर सर्व ह्या गुंडाला मारण्याची सुपारी दिली होती, पण यातून कोणीही मेले नाही आणि सर्वजण हे ताटातूट जरी झाली असली तरी ते नियतीने शेवटी एकमेकांशी बांधले गेलेले आहेत. या धक्क्याने नागराज हा मैपतवर चिडलेला असतो आणि मैपतसुद्धा नागराजवर. तेव्हा आता अर्जुन आणि रविराज एकत्र येऊन नागराज, मैपत, साक्षी यांना प्रिया यांना कशी शिक्षा देतात आणि परत प्रियाचा खरा चेहरा सर्वांसमोर कसा लवकरच येतो ते पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा. धन्यवाद.